गिरगावमध्ये सध्या काय परिस्थिती आहे आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गोविंद, आपण पाहतोय ढोल ताशांच्या गजरामध्ये बाप्पाला निरोप दिला जातोय। प्रचंड अलोट अशी गर्दी आपल्याला गणेश भक्तांची पाहायला मिळतेय। सध्याचं काय वातावरण आहे, काय चित्र आहे? नक्कीच आपण जर बघत असाल तर हे सर्व जे चित्र आहेत ते गिरगाव चौपाटीवरची मी परिस्थिती दाखवतो आहे। आणि गिरगाव चौपाटीवर मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांचे जे आहे, भाविकांचे जे असेल ते आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं पाहायला मिळतं आहे। एक आता भव्य दिव्य जी मूर्ती जी आहे ती या ठिकाणी आल्याचं आपण पाहतो आहोत आणि संपूर्ण गिरगाव चौपाटी जी आहे ती गणेश भक्तांनी फुलून गेल्याचं पाहायला मिळतं आहे। बोट असतील, तारपा असतील, वेगवेगळ्या छोट्या मोठ्या बोट असतील, याच्यातून आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा प्रयत्न जो आहे तो मुंबईकर करताना दिसत आहेत। सार्वजनिक मंडळाचे असतील किंवा घरगुती गणपती आहेत ते या ठिकाणी विसर्जनासाठी येताना पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असेल, मुंबई महानगरपालिकेकडून ही व्यवस्था करण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा पद्धतीच्या ज्या घोषणा आहेत त्या लोकांकडून दिल्या जात असल्याचं पाहायला मिळतं आहे। एकूणच काय तर या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भावी गणेश भक्त जे आहेत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत असल्याचं संपूर्ण चित्र आहे। जर मुंबई महापालिकेकडचे जर आकडे बघितले तर आत्तापर्यंत या जे सार्वजनिक मंडळाचे जवळपास 59 मोठे जे गणपती आहेत त्यांचं या ठिकाणी विसर्जन झाले असल्याचं माहिती मिळते आहे। त्याचबरोबर घरगुती जे आहेत ते 2000पेक्षा जास्त गणपतीचं आत्तापर्यंत विसर्जन झालं असल्याचं माहिती आहे। आणि त्याचबरोबर गौरी ज्या आहेत ती जवळपास 90च्या आसपास गौरी आहेत, त्यांचे विसर्जन झाले असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात येते आहे। मोठमोठ्या ज्या मूर्त्या आहेत त्या या संपूर्ण विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। गणेश भक्त जे आहेत ते आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतानाचं चित्र, एकूणच संपूर्ण चौपाटी जी आहे ती गणेश भक्तांनी फुलून गेल्याचं पाहायला मिळतं। निश्चितच गोविंद, आपण पाहतोय भक्ती रसाने हा संपूर्ण परिसर अक्षरशः न्हाऊन निघालेला आहे। या सगळ्या संदर्भातले अपडेट्स वारंवार तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।